सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीचा 47वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी संध्याकाळी काशीदास खेलाबाई हायस्कूल आगाशी येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य तथा युवा नेतृत्व विकास तज्ञ प्रिया सावंत, केळवे येथील नूतन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक राऊत उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सोमवंशी क्षत्रिय संघाचे चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी भूषविले। यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष महेश म्हात्रे, आकाशवाणीचे केंद्र संचालक भूपेंद्र मिस्त्री, वृत्त निवेदक राजेश राऊत, पत्रकार मनीष म्हात्रे तसेच आगाशी व उंबरगोठण शाखेचे ज्येष्ठ समाज बांधव व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या अंकुर या हस्तलिखिताचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील सोमवंशी क्षत्रिय समाज हा झाई, बोरीगाव ते मुंबई, माहीम, पुण्यापर्यंत वसलेला आहे। या समाजाच्या 52 शाखा असून वसई तालुक्यातील आगाशी व उंबरगोठण येथील 2 शाखा एकत्र येऊन 20 नोव्हेंबर 1977 रोजी सोमवंशी क्षत्रिय युवक मंडळ आगाशीची स्थापना झाली। यंदा या मंडळाचं 47वें वर्ष आहे। या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असतात। लहान मुलांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा म्हणून कला व क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे सामने, शैक्षणिक व धार्मिक स्थळदर्शन सहल, खाद्य महोत्सव तसेच महिलांसाठी महिला क्रिकेट सामने आयोजित केले जात असतात। तरुणांना फिटनेसचं महत्त्व कळावं यासाठी सायकल स्पर्धांचं आयोजन, कॅरम स्पर्धा, किल्ल्यांची व अवकाशाची माहिती व्हावी म्हणून किल्ले बांधणी स्पर्धा व आकाश दर्शन कार्यशाळेचं आयोजन केलं जात असतं। शनिवारी संपन्न झालेल्या वर्धापन दिनी कार्यक्रमास मुख्य अतिथी प्रिया सावंत यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितलं की आज मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित केलेले अंकुर हस्तलिखित हे संस्काराचे अंकुर आहे। या हस्तलिखितात गाव, निसर्ग यांचं चित्रण आहे। प्रत्येक मूल हे वेगळं असतं। पालकांनी त्यांचं वैशिष्ट्य ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायला हवं। लहान मुलं हे अंकुरासारखी असतात, त्यांना वाढू द्या, मोठं होऊ द्या। आपले मूल जसे आहे तसे त्याला स्वीकारायची तयारी ठेवा। आजचे युग हे कौशल्याचं आहे। मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, जास्त आहारी जाऊ देऊ नका। त्यांना सोशल मीडियावरील रील स्टार पेक्षा रिअल स्टार बनवायला शिकवा असा सल्ला त्यांनी पालकांना दिला। त्याचप्रमाणे मोबाईलच्या इमोजीपेक्षा इमोशन महत्त्वाचं आहे, त्यांच्याशी संवाद साधा असं त्याने उपस्थित पालकांना सांगितलं। विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तसा कार्यक्रमाचे अतिथी अशोक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आजचं युग हे स्पर्धेचं असून स्पर्धा करताना ते विचारांशी करावी। ती स्पर्धा जीवघेणी करू नका। घरातले चांगले वातावरण हे चांगले भवितव्य घडवित असून पालकांनी मुलांना विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे असेही सांगितले। सदर कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष राजेश राऊत, माजी उपाध्यक्ष केतन म्हात्रे, उपाध्यक्षा राजेश्री म्हात्रे, कार्यवाह नूतन कवळी, कार्यवाह ऋषाली राऊत, खजिनदार धवल म्हात्रे, सुजाता कवळी, स्मिता वर्तक, संगीता म्हात्रे, श्रद्धा म्हात्रे, मनीष राऊत, सुहास पाटील, किरण वर्तक, पंकज चुरी, विहंग कवळी, सुनील चुरी, चिन्मय पाटील, आशिष म्हात्रे, प्रतीक म्हात्रे आदी उपस्थित होते।